हॅलो गाईज, सो दिस इज ईशा गायकवाड आणि मी तुम्हाला आज सांगणार आहे हाऊ हेअर्स कॅन बी हेल्दी. असं तुम्ही बघू शकतात की माझे जे हेअर्स आहेत ते हेल्दी दिसत आहेत, छान दिसत आहेत. सो बेसिकली माझं असं म्हणणं आहे की हेअर्स शॉर्ट असू दे, मीडियम लेंथचे जेवढे माझे आहेत तेवढे असू दे, किंवा मग लॉंग हेअर्स असू दे, बट मग ते हेल्दी असायला हवे. आता हेल्दी असण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे, स्पेशली फॉर फिमेल्स मी हा व्हिडिओ बनवते. असं अजिबात समजू नका, बिकॉज मेनला पण त्यांच्या हेअर्सची खूप काळजी घेणं गरजेचं आहे. सो फर्स्ट तर असं की आपले हेअर्स मोस्टली जेनेटिक्सवर अवलंबून असतात. 90 to 80% ते आपल्या जेनेटिक्सवरच असतात. जसं की आता माझ्या मम्मीचे खूप छान हेअर्स आहेत, माझ्या आत्यांचे खूप छान हेअर्स आहे. सो ते जेनेटिक आहे माझ्याकडे. बट खूप सारं आपल्या डाएटवर पण डिपेंड असतं. जसं की एग्समध्ये खूप जास्त प्रोटीन असतं. बेसिकली आपल्या हेअरसाठी प्रोटीन रिक्वायरमेंट असते आपली. ते तुम्ही सायन्सच्या याच्याने चेक करून घ्या की किती आपली बॉडीच्या हाईटच्या हिशोबाने, वेटच्या हिशोबाने किती प्रोटीन हवं असतं. बट बाहेरून काय करायचं, तर फर्स्ट थिंग इज आपलं स्कॅल्प. आपलं हे जे स्कॅल्प आहे ते खूप स्वच्छ असलं पाहिजे, बिकॉज हेअर ग्रोथ जी आहे ते आपल्या स्कॅल्पपासून होते. आणि ती हेअर ग्रोथ जर का आपल्याला मेंटेन करायची असेल, छान आपले केस असे हेल्दी बनवायचे असतील, तर आपल्याला पहिले स्कॅल्प क्लीन करणं गरजेचं आहे. माझं बोलाल तर मी मोस्टली 2 दिवसाने हेअर वॉश करते. बट काही लोकांचं स्कॅल्प ऑइली असतं, सो ते डेली पण हेअर वॉश करू शकता. आणि जर का स्कॅल्प क्लीन असेल ना, हे बघा आता मी आजच हेअर वॉश केलेलं आहे, तर मग हेअर ग्रोथ छान होते. आता मी कसं करते, स्टार्टिंग फ्रॉम माझे थोडेसे ऑइली टाईपचे केस आहेत आणि डॅन्ड्रफ आहे माझ्यामध्ये. मग मी आणि आता हे कोणतेही प्रोडक्ट्स अजिबात स्पॉन्सर्ड नाही, हे मी माझ्या ओन एक्सपिरियन्सने सांगते. आफ्टर युजिंग व्हेरी मच शॅम्पूज अँड कंडिशनर्स, म्हणजे मी इतकं काय काय यूज केलेलं आहे की म्हणजे आता मला कळालं आहे की काय माझ्या हेअरसाठी चांगलं आहे वगैरे, आणि मगच मी हे सांगते. फर्स्ट मी यूज करते हा, दिस इज अ शॅम्पू ऑफ विल्वा. हर्बल शॅम्पू आहे तो डॅन्ड्रफसाठी. त्याच्याने मी पहिले केस माझे धुवून घेते छान. देन मी हे विश केअरचं कंडिशनर आहे ते यूज करते. असे हे जे बेसिकली शॅम्पूज जे सांगतात की त्याच्याने हेअर फॉल कंट्रोल होतो, तर मला असं काही ओन एक्सपिरियन्स नाही आला की हेअर फॉल कंट्रोल होतो. बट येस, डेफिनेटली स्कॅल्प जो आहे तो क्लीन होतो आणि त्याच्यामध्ये काही हार्मफुल केमिकल्स नाही आहे. सो मग ते आपल्याला मेंटेन करतं. मग आता हेअर वॉश आणि हेअर वॉश करताना कधी पण जे शॅम्पू असतो तो आपल्या हेअर रूट्सला अप्लाय करायचा, कारण का जे काही डर्ट असते, ऑइल असते, ते इथे जमा होतं. नंतर जेव्हा आपण त्याच्यावर पाणी टाकतो तेव्हा मग ते बरोबर खाली येऊन जातं. मग इथून आपले हे जे कान आहेत, कानापासून खालच्या लेन्सला आपण कंडिशनर अप्लाय करायचा आफ्टर शॅम्पू. आता कंडिशनरने काय होतं, जे मॉइश्चरायझर नाही, जो काही मॉइस्टनेस आहे, बेसिकली ओलावा, हायड्रेशन आपल्या हेअर्समध्ये, तो तसा लॉक होऊन जातो आणि आपले केस असे छान दिसतात. सो त्याच्यानंतर आता हे हेअर वॉश झालं, मग त्याच्यानंतर काय अप्लाय करायचं. मी कंडिशनर नंतर मोस्टली काही अप्लाय करत नाही. मी तसं बरेचसे सिरम्स ट्राय केलेले आहेत, जसं की सिरम्स मी बरेचसे अप्लाय केलेले. जसं की लिवॉनचं मी आता सध्या ट्राय करते, पण मी त्याचं मेन्शन नाही केलं कारण का मी अजून म्हणजे तसं काही रिझल्ट नाही आला. आता फर्स्ट टाईमच केलं आहे यूज मी, तर मग ते असे दिसत आहेत. आणि बाकी मी प्लमचं करत होते, पण मग त्याचा काही एवढा मला असा बेनिफिट नाही झाला. सिरम म्हणजे कोणतं म्हणते मी, हेअर वॉश झाल्यानंतर आपण हे खालच्या एंडला जे लावतो ना, ते वालं. सो त्याचा मला एवढा काही खास बेनिफिट नाही झाला माझ्या हेअरसाठी. आता रोज मी काय अप्लाय करते, रोज म्हणजे 2 दिवसाने म्हणू शकतो आपण. ज्या दिवशी मी हेअर वॉश करते त्या दिवशी मी हे विश केअरचं हेअर ग्रोथ सिरम मी नक्की अप्लाय करते. आता हे कुठे लावायचं, हे ते सिरम नाही आहे जे आपण कंडिशनर तर खाली लावतो, हे हेअर ग्रोथसाठी आहे. सो ते आपण स्कॅल्पला लावतो. इथे मोस्टली मी लावतो, इथे मला कमी केस आहे. देन इथे जिथे आपल्याला असं वाटतंय की हेअर्स जे आहे ते कमी आहे, मग तिथे हे रोज लावते मी. रोज म्हणजे 2 दिवसाने ॲक्च्युली. हे बघा माझ्या खूप सारे बॉटल्स झालेले आहेत. माझे केस पहिले खूप छान होते म्हणजे स्कूल टाईममध्ये, बट काय होतं, आपण नंतर स्टेप कट करतो, लेअर कट करतो, वेगवेगळ्या स्टाईल्स करतो कॉलेजेसमध्ये जायला. मग आपण असे करतो, मग आपले हेअर्स डॅमेज होता. पण मग हे यांनी मला खूप इम्प्रूव्ह करायला हेल्प केली आणि खूप छान त्याचा रिझल्ट आला. आता मी डिटँगलिंग नेहमी ह्याच कोमने करते. हे बघा, दिस इज डिटँगलर. मी हाच कोम यूज करते. मी वुडनचा पण कोम यूज केलेला आहे आणि त्याचं म्हणजे मला छानच रिझल्ट भेटला आहे. बट मला हे जास्त आवडतं कारण की याच्याने गुंता पण निघून जातो आणि हे बघा जास्त केस पण तुटत नाही. आणि केस प्रत्येकाचे तुटतात रोज. फिमेल्सचे ॲव्हरेज 80 to 100 केस तुटतात, येस. पण तो एक नॉर्मल हेअरफॉल असतो, ते आपल्यानंतर परत केस उगून पण जातात. ठीक आहे. आता जेव्हा शॅम्पू लावतो ना आपण, हे मी मेन्शन करायचं विसरले, दिस इज स्कॅल्प मसाजर. त्याच्याने आपण शॅम्पू लावल्यानंतर असं
कमीत कमी 5 ते 10 मिनटं मी असं छान याच्याने मसाज करते. सो हे 5 प्रोडक्ट्स, शॅम्पू, देन स्कॅल्पवर मसाज, देन कंडिशनर आणि केस स्वच्छ धुतल्यानंतर हे विश केअरचं हेअर ग्रोथ सिरम. सो प्लीज तुम्ही पण हे लावा जर तुम्हाला असे छान हेल्दी केस पाहिजे असेल तर. बाकी प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड वेट फॉर माय नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय, सी यू.